हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मृणाल लर्निंग वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपला फ्री ऑनलाईन मेहंदी क्लासेसचा डे आहे, डे 2. यामध्ये आपण आज एवढे डिझाईन्स शिकणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. डे 2मध्ये आपण बघणार आहोत पान कसं काढायचं. कारण आपण जी बॉर्डरला वगैरे डिझाईन काढतो त्याच्यामध्ये सगळीकडे पानांची डिझाईन वगैरे असते बॉर्डरला. त्यामुळे आज आपण पान कसे काढायचे ते बघूयात. आपण सी काढलं काल, सेम त्याच पद्धतीने काढायचं आहे. फक्त जास्त कर्व द्यायचा नाही, इथं खाली एक्सटेंड करायची थोडीशी लाईन. सेम या साईडने सुद्धा हे असं सिंपल पान काढायचं आहे. त्यानंतर पानांमध्येच डिझाईन कशी काढायची ते बघूया. सेम असंच मोठं पान काढायचं, जास्त पण मोठं नाही आणि जास्त पण छोटं नाही. मीडियम साईजचं पान काढायचं. सेम खाली टोक काढायचं खाली, आणि या साईडनी पण सेम साईजचं पान काढायचं. याच्यामध्ये आपण डिझाईनसुद्धा काढू शकतो. जसे आता बघा, आपण हार्ट शेपची सुद्धा डिझाईन काढू शकतो. आणि हे जे वरचा पार्ट आहे तो कलर रंगवायचा, आपण रंगूया तसं. आणि तेही कसंही रंगवायचं नाही आहे, लाईननी रंगवायचं आहे, म्हणजे ते क्लिअर वगैरे दिसतं. आणि हे आतमधून वरच्या साईडने शेडिंग करायची. पण शेडिंग करताना पण एकसारखी शेडिंग नाही दिसली पाहिजे. एकसारखी शेडिंग जरी येत असेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे. तुम्ही जेवढी जास्त शेडिंगची प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला जास्त शेडिंग जमणार आहे. आणि शेडिंग करत असताना आतमधला जो आकार आहे तो सुद्धा दिसला पाहिजे. आपण हार्ट शेपचा आकार काढला आहे तो सुद्धा दिसला पाहिजे. यानंतर बघूयात आपण जे बॉर्डरच्या साईडला जे पान काढतो ते पान बघूयात. ते कसं काढतात. सेम असंच पान काढायचं, ते फक्त क्रॉसमध्ये पान काढायचं. जास्त पण क्रॉस नाही आणि जास्त पण सरळ नाही. फक्त हे पान काढताना एक लक्षात ठेवायचं की ह्याच्या साईडला आपण ज्यावेळेस दुसरं पान काढणार आहे त्यावेळेस थोडासा गॅप ठेवायचा 2 पानांमध्ये. कारण जी बॉर्डरला डिझाईन असते ती त्याच्यामध्ये 3 पान असतात ॲक्च्युली. आणि याला पण सेम टोक काढायचं, खाली याचे टोक जुळवायचे. आणि मध्ये आपण जे पान काढणार आहे त्यासाठी पहिल्यांदा मध्ये एक हिशी नॉर्मल लाईन काढून घ्यायची. आणि मग याचा सेंटर पकडून आपण हे असं पान काढू शकतो. जे आपण सरळ पान काढलं आहे हे मगाशी, सेम तसंच इथं फक्त मध्ये एक लाईन काढून मग पान काढायचं, म्हणजे ते बरोबर दोन्हीच्या मध्ये येतं. आणि ते सुद्धा टच नाही झालं पाहिजे, कारण आपण ते नंतर कलर करणार आहे. आता हे बघा, आपण जे बॉर्डरमध्ये काढतो सेम असं पान काढायचं आणि असं फिलअप करायचं. आपण काय केलं, फक्त पान काढलं ना की त्याला एकमेकांना डायरेक्ट जोडलं. आणि हे असं तुम्ही पान काढताना त्या पानाचा आतमधला समजा तुम्हाला आकार वाटते इथे चुकला आहे थोडासा, ते तुम्ही ब्लॅक करून सुद्धा व्यवस्थित आकार करू शकतात. हे असं काढायचं ज्या वेळेस आपल्याला बॉर्डरला वगैरे डिझाईन असते त्यावेळेस असं पान काढतात. याच्यानंतर याच्यामध्ये अशी एक लाईन काढायची. हे झालं पानाचा शेप. आता आपण बघूया तुरे कसे काढतात. तुरे आपण हाफ सी जसं काढतो सेम तसा आधी आकार काढून घ्यायचा. जास्त पण सी नाही. आणि ह्याचं जे पॉईंट आहे
हे आपण सी असा काढतो, सी आपण असा काढतो, सी आपण हा असा काढतो ना. तर हे जे पॉईंट आहे तो फक्त असं खाली हे करायचं, खाली ओढायचं. आणि हे जे वरून काढलं आपण याच्या आतमध्ये फक्त नॉर्मल चक्र काढायचं. चक्र म्हणजे प्रॉपर चक्र नाही काढायचं आपल्याला, हाफ चक्र काढायचं. आता हे काढून झाल्यानंतर जसं थोडंसं ब्लॅक करून घ्यायचं याच्या साईडने. आणि आतमध्ये असं पॉईंट राहायला पाहिजे. आता हा पहिला झाला. याच्यानंतर जो तुरा काढायचा त्यासाठी आधी आपल्याला लाईन काढून घ्यायची. आणि ही लाईनसुद्धा अशी काढायची आहे की जी याची साईडने याला टच नाही झाली पाहिजे आणि निम्म्यापर्यंत आल्यानंतर याला टच झाली पाहिजे. म्हणजे ते सगळं एक करायचं. आणि याच्यानंतर याला चिटकूनच हा असा तुरा काढायचा. आणि हा तुरासुद्धा आपण हाफपर्यंत आल्यानंतर चिटकवायचा. पहिला तुरा असा काढून घ्यायचा. त्याच्यानंतर दुसरा ते तुरा नेहमी याच्या साईडने अशी क्रॉस लाईन आली पाहिजे इथून, म्हणून इथून हा असा तुरा काढायचा. म्हणजे तुरा काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लाईन काढावी लागते. ती त्याच्या थोडीशी लांबून पण नाही आणि जास्त लांबून पण नाही आणि जास्त जवळून पण नाही, अशी तुम्ही लाईन काढायची. वरून थोडासा कर्व घ्यायचा आणि इथून परत हे आपण पानाला वगैरे शेप कसा काढतो सेम तसाच, फक्त ह्याला फुलवून वगैरे असं थोडंसं वरून घ्यायचं आणि असं एक जॉईन करायचं. आणि नंतर तुरे लाईननी फिलअप करून घ्यायचे. हे असे तुरे काढायचे. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल छोटेसे तुरेसुद्धा काढायचे आहेत. पण ही एक डिझाईन नाही आहे. तुम्हाला तुरे कसे काढतात हे डिझाईन पण आहे, पण तुम्हाला तुरे कसे काढतात हे सुद्धा सांगाले मी. याच्यानंतर हे असं एक पॉईंट देऊन नॉर्मल इथून हे असं याला हे करायचं, टच करायचं. सेम त्याच्या खाली एक क्रॉस लाईननी हे आलं पाहिजे. आणि वरती पॉईंट आणि खाली नॉर्मल अशी स्लाईड. तर हे असं करायचं. तर इथून समोरून पण आपण छोटंसं इथे काढूयात. याचं काढायचं वाटलं तर तुम्हाला. नंतर हे मी डिझाईन पण आहे एक आपल्या बोटावरची, आणि तुम्हाला तुरे कसे काढतात हे सुद्धा सांगितलं. यानंतर बघूयात आपण चेक्सची डिझाईन. ही अशी लाईन काढायची, ही व्हर्टिकल लाईन काढायच्या. तुम्ही असे कितीही बॉक्स काढू शकता, त्याला काही माप नाही आहे. पण हातावरची जेवढ्या बसतील तेवढे काढू शकता, पण जास्त छोटे नाही काढायचे, जेणेकरून आतली आपल्याला डिझाईन येईल काढता. हे असेच काढायचे.
आता याच्या आतमध्ये आपल्याला डिझाईन आहे, मग ती डिझाईन त्याच्या आतमध्ये बसली पाहिजे असे काढायचे. तर आपण व्ही शेप कसं तयार होतं आपण या बॉक्समध्ये ते बघूया, त्या 2 बॉक्स मिळून. तर ही मी अशी एक लाईन काढली आणि ही अशी काढली. हा झाला व्ही शेप तयार. आता वरून व्ही शेप तयार करायचा. हा झाला वरून व्ही शेप. तर या साईडला एक व्ही शेप तयार होतो आहे. आपल्याला या डिझाईनमध्ये कोणत्या 2 बॉक्समध्ये व्ही शेप तयार होतो आहे हे पहिल्यांदा चेक करायचं. तर या बॉक्समध्ये इथून हे असा व्ही शेप तयार होतो आहे. पण हे असं नाही करायचं एकदा इकडून एकदा इकडून, असं नाही करायचं. पण कुठे व्ही शेप तयार होतं ते पहिल्यांदा बघायचं. तर हे झालं व्ही शेप वगैरे, व्ही शेपची डिझाईन. आता आपल्याला हे फिलअप करायचं आहे. एक बॉक्स मोकळा, एक बॉक्स भरलेला. आडव्या लाईननी भरायचं. आता जो बॉक्स नेहमी भरलेला आहे त्याच्या शेजारचा बॉक्स नेहमी रिकामा, म्हणजे हा बॉक्स रिकामा, हा बॉक्स भरलेला. आता हा असा बॉक्स भरायचा. आता हा भरलेला आहे म्हणल्यानंतर हा मोकळा, हा भरायचा. हे असे नेहमी बॉक्स फिलअप करायचं. आता हा भरलेला म्हणल्यानंतर हा मोकळा, हा भरायचा. एका बॉक्सवर एक बॉक्स डिपेंड आहे. सेम सगळे बॉक्स तसेच भरून घ्यायचे. तर हा भरला म्हणल्यानंतर हा मोकळा, हा भरायचा. एकही बॉक्स मी असा तसा भरलेला नाही आहे, सगळे बॉक्स लाईननी भरायचे. आता तुम्ही म्हणता हा बॉक्स भरलेला आहे, हा मोकळा आहे. हा मोकळा म्हणल्यानंतर हा भरायचा. जो मोकळा आहे त्याची शेजारी भरायचा आणि जो भरलेला आहे त्याच्या शेजारी रिकामा सोडायचा. पण हा रिकामा म्हणल्यानंतर हा भरायचा, ते पण लाईननी. तर हा रिकामा म्हणल्यानंतर हा भरायचा. हा भरला, हा रिकामा, हा भरायचा. ही झाली चेक्सची डिझाईन. आपल्याला जर सुचत नसेल काय काढायचं तर पहिल्या बॉक्समध्ये चेक्स काढायचे. पहिल्यांदा स्टार्टिंग ती लाईन शिकवली होती काल, जी सगळ्या मेहंदीमध्ये वापरली जाते, त्या लाईनपासून सुरुवात करायची. आता इथं एक डिझाईन तयार होते आहे, इथे एक फ्लॉवर तयार होत आहे, आणि इथे एक पॉईंट द्यायचा. इथं पण एक फ्लॉवर तयार होत आहे, इथं पण एक पॉईंट द्यायचा. बाकी कुठेच फ्लॉवर तयार होत नाही, पण हा असा आकार तयार होतो. इथं काहीच नाही करायचं. आता बघूया तिरक्या चेक्सची डिझाईन. तिरके चेक्स आपण कसे काढतो, की अशी 2 लाईन्स काढून घ्यायच्या, इथून क्रॉस लाईन्स काढायच्या. काल शिकवलं होतं तशाच सेम लाईन्स क्रॉस काढायच्या. तुम्ही डार्क काढा, फेंट काढा, कशाही काढा. तर हे झाले, हे झाले या साईडनी चेक्स म्हणल्यानंतर ह्या इकडच्याच वरच्या साईडनी हे असं झालं. तर याच्यामध्ये आपल्याला डिझाईन काढायची. ही जी आपण डिझाईन काढली आहे तीच इथे काढायची. इथे एक पॉईंट द्यायचा आणि हे जी असा ही अशी डिझाईन काढायची.
हे जे खाली पॉईंट आहे ते इथे एममध्ये पॉईंटमध्ये आलं पाहिजे. हाफ लाईन इकडे पण असं काढता आलं पाहिजे. जसं की आता ही लाईन आहे, इकडं पण सेम असं काढता आलं पाहिजे. हाफनी काढायचं आणि एक पॉईंट काढून त्याच्या खाली हे काढायचं. पण बिंदू पॉईंट कसा काढतो ना, सेम तसा. आणि आजच्या डिझाईनची प्रॅक्टिस ही तुम्हाला करावीच लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला हे तुरे वगैरे मोराच्या साईडनी पण काढायचे आहेत. आणि हे मोराच्या साईडनी पण तुरे असतात. अरेबिक डिझाईनमध्ये पण असतात, बाकीच्या डिझाईन्समध्ये पण असतात. आणि ही डिझाईन जी आहे ती तुम्ही जे नवरीच्या हातावरती जे काढता आणि त्याच्यामध्ये जे आपण बॉक्स वगैरे भरतो त्या बॉक्समध्ये वगैरे पण उपयोग येते ही डिझाईन, ही चेक्सची डिझाईन. नुसते पॉईंट्स द्यायचे नाही आहेत, त्याची खाली लाईन पण ओढायची आहे. कारण ती पॉईंट्स देऊन ते वेगळं दिसणार आहे. पॉईंट देऊन हे नुसतं असं पॉईंट दिलं तर हे काय दिसणार आहे, हे वेगळं दिसतं. त्याच्यामुळे याच्या खाली वाटलं तर तुम्ही लाईननी पण कंप्लीट करू शकता. जसं पाहिजे तसं कंप्लीट करा. पण तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत ते नुसते पॉईंट्स नाही काढायचे. ही अशी डिझाईन काढायची. ही अशी चेक्सची डिझाईन काढायची. यानंतर बघूयात आपण कोयरी कशी काढायची. आपण जो अशा पद्धतीने सी काढतो. हा डी होता, डीचा असा पार्ट होता हा. आणि आपण हा जो सी काढतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे सुद्धा असा सी काढायचा आहे, पण मोठा आणि प्रॉपर असा सी नाही. असा सी काढायचा. त्याच्यानंतर हे पुढे एक्सटेंड करायचं. आणि आपण चक्राला इथे कशी डिझाईन काढली सेम, फक्त हे जास्त वळवायचं नाही. हे एवढं आतमध्ये वळवायचं, जास्त पण आतमध्ये वळवायचं नाही. आणि आतमध्ये आपण आता यस काढायचं आहे. इथे आतमध्ये इथून स्टार्ट करायचं, इथून याला जोडायचं. इथून पण जोडू शकता. इथून जोडल्यानंतर तो मोर होतो आणि इथून जोडल्यानंतर ती कोयरी होती. याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे. ही अशी कोयरी काढायची. नंतर हे आपण जसं मगाशी म्हणलं बाहेरून नॉर्मल करत आतमध्ये जाड करायचं, बाहेरून जाड करत आतमध्ये नाजूक करायचं. असं बांध करायचं. हा झाला उजव्या साईडला तोंड करून कोयरी. आता आपण डाव्या साईडला तोंड करून कोयरी पाहूयात. सेम मी मगाशी जो डीचा पार्ट म्हणले हा सेम असा काढायचा आहे. पण आपण जसं सी काढला तसाच तो पण पार्ट काढायचा. जास्त गोल पण नाही घ्यायचा.
असा काढायचा. तर त्याला पुढे एक्सटेंड करायचं, आतमध्ये असं चक्र काढायचं. असं चक्र काढायचं. मी जसं म्हणले होते मगाशी, इथे जसं आपण यसचा आकार काढला, सेम या इकडच्या साईडने पण यसच्या आरशात जशी प्रतिमा दिसते तसा आपल्याला आकार काढायचा आहे. उलट यस काढायचं आहे, पण हे याला चिटकवायचं नाही. हा झाला डाव्या साईडला तोंड करून मोर. अगदी सिंपल. फक्त डीचा जसा पार्ट काढतो आपण सेम तसा पार्ट काढायचा आणि इथे आतमध्ये अर्धे चक्र काढायचं. इथे अर्ध फक्त आतमध्ये चक्र काढायचं. आणि आपल्याला वाटतं हे इथून जोडल्यासारखं दिसतं, तर हे अजून थोडंसं इथे आतमध्ये हे करायचं. आणि याला मी जसं म्हणलं मगाशी जाड करायचं आणि आतमध्ये नाजूक काढायचं. झालं. फक्त ही एवढी काळजी घ्यायची की हे दोन्ही लाईन्स एकमेकांना चिटकल्या नाही पाहिजे. जसं की इथं पण नाही चिटकले. यानंतर बघूयात की आपण जी बॉर्डरला वगैरे डिझाईन काढतो, मी म्हणलं मगाशी बॉर्डरला पण काढू शकता. मेहंदी चालू व्हायच्या आधी जी मोठी मेहंदी असते फ्रंट हँडवरची किंवा बॅक हँडवरची, नवरीच्या किंवा कोणाच्या आपण काढत असेल त्यांच्या हातावर जी बॉर्डर वगैरे काढायची ना, ही अशी सुद्धा काढू शकता तुम्ही. सुरुवात अशी काढू शकता. पण काल जे सांगितलं, जे चक्र आकारचं फूल आहे ते जमलं पाहिजे आधी. त्याशिवाय तुम्हाला ही बॉर्डरची प्रॅक्टिस करावं लागेल. मग ही अशी बॉर्डर मी हे असा पट्टा शिकवला. ह्या पट्ट्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे सर्वांना, कारण हा पट्टा सगळ्यांमध्ये मेन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कालच. आता हे चक्र आकार फूल काढायचं आहे इथे, ते काल शिकवलेलं. पण एवढी काळजी घ्यायची आतमध्ये कुठेही चिटकलं नाही पाहिजे, टच नाही झालं पाहिजे हे चक्र. एका साईडला झालं अशामध्ये तरी चालतं. आणि हे अर्ध फुल आहे, चक्राकार अर्ध फुल. तर यानंतर याच्या साईडला हे अशा एक पद्धतीचं फूल काढायचं आहे. याचा अर्ध्यावर एक पार्ट काढायचा आहे. त्याच्या साईडला अजून एक लाईन काढायची आहे कर्वची. सेम अजून एक लाईन काढायची आहे कर्वची. आणि सेम याला सुद्धा आपण हे अशा पाकळ्या काढायच्या आहेत. आणि याला सुद्धा इकडच्या साईडने सुद्धा सेम काढायचं आहे. हे असं दोन्ही साईडनी असं फुलं काढायचे आहेत. आणि याला नंतर हे पॉईंट देऊन हे असं मगाशी जसं काढलं इथे तसंच सेम इथे काढायचं आहे. हे असं इकडच्या साईडला पण सेम काढायचं आहे. यानंतर इथे असे 2 पॉईंट द्यायचे आहेत आणि हे जे सेम काढलं आहे ते सेम इथे असं काढायचं आहे. आजचा डे आपला क्लासचा डे 2 आज कंप्लीट झाला. भेटूया डे 3 या पार्टमध्ये.